साजरा होत असणारा आजचा महिला दिन हा सगळ्यात आगळा वेगळा आहे. कारण जिथं जिथं महिलांनी महिला दिन साजरे केले त्या ठिकाणी खर्च करावा लागला आहे, बरोबर ना? पण आजच्या महिला दिनामध्ये खर्च न करावा लागता आपल्याला साडी मिळालेली आहे का नाही? फ्री ऑफ चार्ज मध्ये या प्रोग्रामच्या ऑर्गनायझर तुमच्या सर्वांचे सिनियर चंद्रकांत पाटोळे सर, न्यू ब्रँड डायमंड, न्यू ब्रँड आता नवी गाडी अचीवर जी लक्झरी गाडी, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी जालिंदर सर, अविनाश सर, त्याचप्रमाणे संपूर्ण त्यांची टीम यांचं खरोखर जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे. महिला दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थानं जे महिलांना गिफ्ट मिळालं पाहिजे ते आज गिफ्ट मिळालेलं आहे. आणि ज्यांनी जेंट्सनी या ठिकाणी ही साडी अचीव केलेली आहे 100 SP करून, त्यांनी पण आपल्या घरामध्ये कुटुंबाला, आपल्या पत्नीला या ठिकाणी एक गिफ्ट दिलेलं आहे महिला दिनाचं. आज सगळ्यांचीच फॅमिली खुश होणार आहे. पण आता काही लोक नाराज असतील की मी थोडी ताकद लावली असती तर बरं झालं असतं, मला पण गिफ्ट मिळालं असतं, बरोबर ना? तर मला खूप फोर्स केला होता, अरे 100 SP चे प्रोडक्ट 4 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात सेल केले असते मी, परंतु महिला दिनाचं गिफ्ट जे आहे हे माझ्या कायमच्या आठवणीत राहिलं असतं, बरोबर ना? तर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात. तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी विकास कुलकर्णी, ब्लॅक डायमंड AWPL सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या यहाँ पर पैसा भी कमा रहे हैं और दुआ भी कमा रहे हैं. पीओडीआईसी कौन सी कंपनी है सर? मैं आता हूँ मुंबई. क्योंकि मुंबई नहीं, आप डायरेक्ट दिल्ली आना पड़ेगा. मी बोललो दिल्ली क्यों? आणि महाराष्ट्रामध्ये आज कुणीही पण हा बिझनेस करत नाहीये. जर तुम्हाला आवडला बिझनेस तर तुम्ही पहिले असणार आहात या महाराष्ट्रातले, पहिला फॉर्म तुमचा असणार आहे, फाउंडर तुम्ही महाराष्ट्राचे असणार आहात. दिल्लीला गेलो, दिल्लीला सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, 4 मजली इमारत बघितली, कंपनीचं ऑफिस बघितलं, कंपनीच्या एमडींना मी ऐकलं. एमडी हे आर्मी रिटायर्ड, 15 वर्ष आर्मी मध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली. आणि आर्मी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक डिसिप्लिन, एक प्रामाणिकपणा, एक इमानदार व्यक्ती, एक कोणाला फसवणार नाही, हा विचार मनामध्ये माझ्या आला. मी प्रोडक्ट बघितले, प्रोडक्टचे डेमो बघितले, प्रोडक्टचे रिझल्ट ऐकले. त्यांनी एक रिझल्ट मला सांगितला की सर, एक 13 साल की बच्ची जो बचपन से ना सुन पाती थी ना बोल पाती थी और सभी इलाज घर वालों ने करवाए, फिर डॉक्टर ने सर्टिफिकेट दे दिया, मुकबधीर सर. आणि त्यानंतर आपल्या प्रोडक्ट बद्दल त्यांना कळालं, आपले प्रोडक्ट त्यांनी यायला सुरुवात केली आणि त्यानंतर 3च महिन्यामध्ये ती मुलगी बोलायला लागली की काय करायला. सर सही में इतना अच्छा रिजल्ट है? हाँ सर, सही में इतना जबरदस्त रिजल्ट है. क्यों ना ऐसे कौन से प्रोडक्ट है, दवाइयों के नाम बताओ. त्यांनी मला सांगितलं सर, ऐसा कोई प्रोडक्ट मैंने बनाया नहीं है जिस प्रोडक्ट पे नाम है. हर प्रोडक्ट नेक नियत से बनाते हैं. प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि इमानदारी या कंपनीमध्ये ठासून ठासून भरलेली आहे. प्रामाणिकपणा ठासून ठासून भरलेला आहे. या ठिकाणी एमडींचं सांगणं असतं, एमडी सगळ्यांना सांगत असतात की प्रोडक्ट विकल्या जावं म्हणून बिलकुल खोटं बोलू नका, जे आहे ते आहे. मला एकाने विचारलं, सर मला डोळ्यांनी दिसत नाही, 1% पण दिसत नाही, तुमचे प्रोडक्ट वापरले तर दिसल का? म्हणलं शक्यता आहे सर, दिसल, काही हरकत नाहीये, कारण हजारो लोकांना रिझल्ट आलाय, तुम्हाला पण 100% येऊ शकतो. मला म्हटलं गॅरंटी द्या. काय म्हटले? मला गॅरंटी द्या तुमच्या प्रोडक्टने रिझल्ट येतील. म्हटलं याच्या अगोदर किती रुपये तुम्ही खर्च केले तुमच्या डोळ्यांसाठी? ते म्हटले 12 लाख रुपये खर्च केला. मग म्हटलं त्यापैकी कोणत्याच डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती का? 12 लाख रुपये खर्च केले, गॅरंटी दिली नव्हती? म्हणे नाही, नव्हती दिली. मग सर तू आमच्याकडनं तुम्ही 10,000चे प्रोडक्ट घेणार, आमच्याकडनं काय अपेक्षा करणार? आम्ही देऊ नाही, प्रोडक्ट बनवणारे देऊ नाही, परंतु ज्या अभ्यासामध्ये लिहिलेलं आहे, ज्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की ह्या प्रोडक्टमुळे, या जडीबुटीमुळे डोळ्याला फरक पडू शकतो, मेंदूला फरक पडू शकतो, हृदयाला फरक पडू शकतो, त्याच्यावर मोठमोठ्या सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून प्रोडक्ट बनवले आणि आमच्या प्रोडक्टला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता प्राप्त दिलेली आहे. आम्ही हे लोकांना देतो. 1000 लोकांना दिलं तर 900 लोकांना रिझल्ट येतात. मग 100 लोकांना येत नाही तर त्यांच्या शरीराचा प्रॉब्लेम असू शकतो. मग मला सांगा, तुम्हाला 900 मध्ये राहायचंय की 100 मध्ये राहायचंय? मग म्हणे मला कसं काय सांगता येईल? मग म्हटलं मग मला कसं काय सांगता येईल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगता येईल नाही, मला कसं काय सांगता येईल? तुम्ही प्रोडक्ट घ्या, नंतर आपल्याला तुमचं शरीर किंवा तुमचा रिझल्ट सांगेल. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. खोटं बोलायचं नाहीये, या ठिकाणी कोणाला फसवायचं नाहीये. बाबा हे असं असं आहे, घ्यायचं तर घे, नाही तर घेऊ नको. येतंय लक्षात? नाही घेतलं तरी चालतंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याप्रमाणे मी दिल्लीला गेलो
प्रोडक्ट आवडले, एमडींना ऐकलं, एमडीचे विचार मला आवडले आणि मी काही प्रोडक्ट माझ्या कुटुंबासाठी घेतले, आईसाठी डायबिटीस साठी प्रोडक्ट घेतले, वडिलांसाठी मी आर्थरायटिस साठी प्रोडक्ट घेतले आणि आल्यानंतर त्यांना द्यायला सुरुवात केली. 10-12 दिवस झाले, त्यांना विचारलं कसं काय वाटतंय प्रोडक्टचं, काय वाटतंय का थोडाफार फरक. आई म्हटली हा आता पाहायला अगोदर जास्त मुंग्या येत होत्या, आता मुंग्या येणं बंद झालं. वडील म्हणले अगोदर बसलं की लवकर उठता येत नव्हतं, आता लवकर उठता यायला लागलंय. म्हटलं रिझल्ट सुरू झालेले आहेत. सगळा रिझल्ट काही 10 दिवसात 12 दिवसात येणार नाहीये, आपल्याला 3 महिने सांगितलंय. आणि त्यावेळेस मी कामाला सुरुवात केली, लोकांना सांगत गेलो महाराष्ट्रामध्ये कुणी प्रोडक्ट घेतलेलं नव्हतं, रिझल्ट दाखवायला नव्हता, अचिव्हमेंट दाखवायला नव्हती, शॉपी दाखवायला नव्हती, महाराष्ट्रात शॉपी नव्हती. त्यावेळेस कामाला सुरुवात केली, लोकांना कॉन्फिडन्स देत होतो की आमचे प्रोडक्ट घ्या, पंचतुलसी आहे, डेंटोडॉक आहे, जॉइंट पीट ऑइल आहे, हे सगळे प्रोडक्ट रिझल्ट देतात. ते म्हटलं रिझल्ट दाखवा, कुठं आहे का. मी YouTube वर रिझल्ट दाखवायचो, यूपी, बिहार, झारखंड, दिल्ली, नोएडा त्या ठिकाणचे रिझल्ट दाखवायचो. ते म्हणायचे अरे एवढं लांबचे रिझल्ट, आपल्या महाराष्ट्रातले रिझल्ट नाही का. मग महाराष्ट्रातले जर मी त्यांना कॉन्फिडन्स द्यायचो, सर तुम्ही प्रोडक्ट घ्या, 3 प्रोडक्टची मी गॅरंटी द्यायचो, 3 प्रोडक्टची, पंचतुलसी, डेंटोडॉक, जॉइंट पीट ऑइल घ्या. 6 वर्षात सिंगल व्यक्ती आम्हाला 6 वर्षामध्ये 66,000 लोकांच्या टीमच्या माध्यमातून आज टोटल इन्कम माझं झालेलं आहे. मी ओपन ऑन कॅमेरा ऑन व्हिडिओ सांगतो, कारण का जीएसटी भरतोय, त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स पण भरतोय. इन्कम टॅक्स वेगळा, जीएसटी वेगळी. मागच्या एका वर्षाची जीएसटी एका वर्षाची जीएसटी भरलेली आहे मी साधारणतः 18 लाख रुपये जीएसटी भरली. 18 लाख रुपये जीएसटी म्हणजे 1.5 लाख रुपये महिना जीएसटी भरली. इन्कम टॅक्स वेगळा. माझं आजपर्यंतचं टोटल इन्कम आहे 4 करोड प्लस. आज महिन्याचं माझं ऍव्हरेज इन्कम चालू आहे. बायनरीचं इन्कम एका आयडीचा 8 लाख रुपये महिना चालू आहे. दुसरे 2-3 आयडी समजा 10 लाख रुपये महिना बायनरीचा चालू आहे. पेअर मॅचिंगचा आणि रँक इन्कम त्याच्या 1.5 असतो, म्हणजे 15 लाख रुपये. ते 15 ऍव्हरेज जर पकडला एका वर्षाचा किंवा टोटल ऍव्हरेज पकडला तर 25 लाख रुपये महिन्याचा इन्कम. डायमंड झालो, ब्लू डायमंड झालो, ब्लॅक डायमंड झालो, आता रॉयल डायमंड. बिना शॉपीचा महाराष्ट्रामध्ये एकही शॉपी नव्हती. बिना शॉपीचा 24 महिन्यामध्ये मी डायमंड झालो. 36 महिन्यात ब्लू डायमंड झालो. 24 महिन्यानंतर पहिली शॉपी झाली होती चाकणला. त्यानंतर 36 महिन्यात ब्लू डायमंड झालो. 45 महिन्यामध्ये ब्लॅक डायमंड झालो. आता काही महिन्यामध्ये 2-3 महिन्यात 4 महिन्यामध्ये रॉयल डायमंड पण बनल. मी एकटाच ब्लॅक डायमंड झालो नाही, आपल्या टीम मध्ये 10 लोक डायमंड अँड अबव आहेत. ज्वलंत उदाहरण आहे चंद्रकांत पाटोळे. आणि ते पण मला 4-5 वर्ष काम केल्यानंतर काय गंमत होऊ शकते नेटवर्क मार्केटिंग मध्ये, एसपीपीएस मध्ये. हे मी तुम्हाला सांगतो, माझ्या लेफ्टला 5 डायमंड आहेत, राईटला 5 डायमंड आहेत. पहिले एसएओचे डायमंडचे नाव सांगतो सर. डीसी घाटे सर ब्लॅक डायमंड, एमएससीबी मध्ये काम करतात, मार्कटाईम मध्ये ब्लॅक डायमंड झालेले आहेत. जागवार एफपेस गाडी आहे. दुसरे डायमंड आहेत संजय पाटील सर कोल्हापूर, हॉटेल चालक होते. 5 लाख रुपये महिना हॉटेलचं भाडं देत होते, पण हॉटेलचं काम सोडून सगळं ते सोडून फुल टाइम इकडे कामाला सुरुवात केली. आपल्याकडे डायमंड झाले. तिसरे डायमंड आहेत आपल्याकडे वारिस अली सर. वारिस अली सर सुद्धा डायमंड झालेले आहेत आणि ते यूपीचे आहेत. त्यानंतर आणखी एक डायमंड आता काल लेटेस्ट झाले, मारुती होळकर सर. मारुती होळकर सर हे त्यांनी मला फोन केला, मी त्यांना फोन केला अभिनंदनासाठी. मला म्हटले सर डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. असं 16 वर्षापासून नेटवर्क मार्केटिंग करतोय, पण पहिली कंपनी आहे एसपीपीएस जिच्यामध्ये डायमंडचं लोगो लागलं.